वनमंत्री गणेश नाईकांच्या बैठकीवर लोकप्रतिनिधींनी सुद्धा बहिष्कार घातल्याचं समोर आलंय। मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला ग्रामस्थांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा जाणार नाहीत। बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात गणेश नाईकांनी बोलवलेल्या बैठकीवर हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। 4-5 दिवसांमध्ये गणेश नाईक स्वतः जुन्नर परिसराची पाहणी करतील अशी माहिती मिळतेय। सोबतच पीडित कुटुंबियांची भेट देखील घेणार असल्याची एबीपी माझाला वनमंत्री गणेश नाईक यांनी माहिती दिली आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, लोकप्रतिनिधी सुद्धा या बैठकीला जाणार नाहीयेत, काय कारण? कारण असंच आहे की ग्रामस्थ इतके संतप्त झालेले आहेत। ग्रामस्थांचं हेच म्हणणं आहे की आजवर 56 लोकांचे जीव गेलेले आहेत। गेल्या महिन्याभरात 3 लोकांचा जीव गेलेला आहे आणि बैठक तुम्ही मंत्रालयात लावताय। जर अतिवृष्टी होते, इतर ठिकाणी काही घडामोडी घडतात, त्यावेळेला जसं मंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतात, तसं आतापर्यंत पालकमंत्री अजित पवार असतील किंवा वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी येऊन का पाहणी केली नाही, हाच रोष जो आहे तो या ठिकाणी सगळ्यांचा आहे। त्यामुळं आज जी मंत्रालयात बैठक होणार आहे त्याच्यावरती केवळ ग्रामस्थांनीच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा या ठिकाणी याच्यावरती बहिष्कार घातलेला आहे। कारण ग्रामस्थ हेच त्यांचे मतदार आहेत आणि हे त्यांची ग्रामस्थांचा हा आक्रमक आणि रोष पाहून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार असतील शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, जुन्नरचे अपक्ष आमदार आहेत ज्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे, शरद सोनवणे, इथूनच राष्ट्रवादी गटाचे जे विधानसभा लढलेले देवदत्त निकम असतील, या सगळ्यांनी एकच भूमिका घेतलेली आहे की या बैठकीवरती आपणही बहिष्कार घालायचा। हे जे मंत्री असतील त्यांनी घटनास्थळी यावी, पाहणी करावी, स्थानिक जे मयत मुलगा आहे त्याच्या कुटुंबियांची भेट घ्यावी आणि त्याच्यावरती तोडगा काढावा। कायमस्वरूपी या ठिकाणी हे बिबटे जे आहेत ते त्यांचा तोडगा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावावा अशी भूमिका आहे। बिबट्या जगवायचा की माणूस जगवायचा हे सरकारनं आता विचार करावा। प्रत्येक गोष्ट नियमाला धरून केली जात नाही, तर यासाठी सुद्धा नियम बदलावा अशी आग्रही भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांची आहे। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान याच मुद्द्यावरती ग्रामस्थांसोबत नाझीम मुल्ला यांनी बातचीत केली, पाहूया। पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात बिबट्यानं 3घांचा जीव घेतलेला आहे। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। 16 तास रास्ता रोको सुद्धा झालेला आहे। एक बिबट्या जेरबंदही करण्यात आलेला आहे। आता अगदी मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक सुद्धा बैठक घेत आहेत। मात्र पुढं काय? कारण केवळ एकच बिबट्या या परिसरात नाहीये, तर साधारण 1200 बिबट्या असल्याचं देखील वेळोवेळी बोललं जातं। त्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। इथले स्थानिक पदाधिकारी आहेत, ज्या गावामध्ये 3 दिवसापूर्वी हल्ला झाला त्या पिंपरखेड गावचे ग्रामस्थ सुद्धा आहेत। पहिल्यांदा आपण जाऊयात, तिथले सरपंच आहेत आपल्यासोबत। आता एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे, परंतु त्यानं 3घांचा जीव घेतलेला आहे। पुढं काय आपली दिशा असणार आहे? नाही, कोणी सांगितलं जो जेरबंद केलाय त्याने जीव घेतलाय? हे असे ठोकताळे चालणार नाही। कालच CFFने सांगितलं इथं की आम्ही त्याचे स्वॅब कलेक्ट करतो किंवा इतर काही त्या मार्गाने आमच्याकडे डिटेक्शनची यंत्रणा आहे, त्याच्यानंतर ते निश्चित होणार आहे। आज नाही निश्चित झालं। बिबटे प्रचंड संख्येने आहेत। पिंपरखेडमध्ये, जांबूद परिसरामध्ये 150-200च्या आसपास बिबटे आहेत। रोज लोकांना कुठल्या प्रत्येक मळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन होत आहे। त्यामुळे जो बिबट्या पकडलाय तो नरभक्षक आहेच का याचं अजून कुठलंही निदान झालेलं नाहीये। त्यामुळे तो नरभक्षक म्हणता येणार नाही, ही पहिली गोष्ट। आणि आमचं आंदोलन यासाठीच आहे की तो नरभक्षक तर ठार मारलाच पाहिजे, पण आमच्या शेतातल्या रानातला एकूण एक बिबट्या प्रशासनानं उचलला पाहिजे। त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये त्याची व्यवस्था केली पाहिजे। त्या तुम्हाला किती मॅन पॉवर लागेल, कोणती टेक्नॉलॉजी लागेल, किती निधी लागेल किंवा कुठलं तुमच्याकडे अजून काही गोष्टी असतील तर त्यात प्रशासनाची जबाबदारी, ती नागरिकांची जबाबदारी नाहीये। त्यामुळं आमचं आंदोलन यासाठीच आहे की जरी आज एक बिबट्या पकडला असला तरी भविष्यात हे सगळे बिबटे आमच्या शेतातून त्यांनी उचलले पाहिजे। जोपर्यंत शेवटचा बिबट्या उचलणार नाही, आंदोलन असंच सुरू राहणार आहे। काल वन विभागाचे 5 जिल्ह्याचे प्रमुख सुद्धा आले होते। ते म्हणले की 11 मागण्या आम्ही तुमच्या मान्य करतोय, तरी सुद्धा तुम्ही आक्रमकच आहात। बिबट्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठीच हे आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने इथं शेवटचा बिबट्या उचलला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने ते आंदोलन चालू राहील। आज जरी हा रास्ता रोको बंद केलेला असला तरी उद्या अनेक मार्ग आहेत उपोषणासारखे किंवा मंत्र्यांची बैठक घेऊन त्या योग्य काही मार्ग निघतोय का या अनुषंगाने, परंतु मानवी वस्तीत झालेला हा बिबट्याचा प्रवेश रिस्ट्रिक्ट करून इथं असलेले सगळे बिबटे 1500-2000 जे काय असतील ते राखीव वनक्षेत्रामध्ये सोडण्यात यावेत ही आमची
आणि यानंतर